उद्यापासून सुरू होणारे अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन। उद्धव ठाकरेंचा खोचक टोला तर कोण कुणाला निरोप देतो कळेल, मुख्यमंत्र्यांचा पलटवार। ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री 8 वाजता वांद्र्यातील ताज लँड्स हॉटेलमध्ये बैठक। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणार। पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा। केंद्रीय नेतृत्वाच्या राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना सूचना। मोठा भाऊ छोटा भाऊ वादात पडू नका, दिल्लीतल्या नेत्यांचा सल्ला। राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रकारची काँग्रेसची रणनीती। आमची राष्ट्रवादी ओरिजिनल, अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचा लोकसभेत बोलताना दावा। तर ब्रँड हा ब्रँड असतो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हल्लाबोल। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभा लढणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईच्या घाटकोपरमधील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी। इथं राहणाऱ्यांच्या जीवाची काळजी वाटते, शिंदेंची भावनिक प्रतिक्रिया। गद्दारीचा शिक्का मिटवण्यासाठी जरांगेंना उभं केलं। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे मनपा ऍक्शन मोडवर। अनधिकृत पब रेस्टॉरंट्सवर सलग दुसऱ्या दिवशी हातोडा। काल एसी रोड नंतर पाषाण आणि बाणेर परिसरात फिरवला आज बुलडोझर। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान पैसे वाटप। महायुतीचे किशोर दराडेंच्या माणसाकडून पैसे वाटप केल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप। वर्ध्यातील गणेश नगरमध्ये दारूच्या बाटल्या साठवण्यासाठी देवघराचा वापर। 24,000ची दारू जप्त। मुंबईतील विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टानं फेटाळलं। हिजाब बंदी ही धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नसल्याचा निर्वाळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।